जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी प्रशांत इंगळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली या ठिकाणी भेट घेऊन त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला। त्यामुळे काँग्रेसची ताकद महाराष्ट्रात वाढणार आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विचारांना प्रभावित होऊन प्रशांत इंगळे यांनी काँग्रेसमध्ये काम करण्याचं ठरवलंय। आरक्षण, शिक्षण, बेरोजगारी, बॅलेट पेपरवर मतदान अशा विविध मुद्दे घेऊन लढणार असल्याचं इंगळे यांनी सांगितलं। आज त्यांनी उल्हासनगर या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे। यावेळी त्यांच्यासोबत बसपातील अनेक कार्यकर्ते यांनी सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेसाठी माझ्यासोबत उपस्थित असलेले रोहित साळवेजी, धडकेजी आणि राजीवजी, विनोदजी, मी आपल्याला एक सांगू इच्छितो की पक्षामध्ये प्रवेश करण्याचे कारण जसं मी मगाशी आपल्याला सांगितलं की आता सध्या जे वारं आहे ते वारं कुठेतरी बहुजनांच्या विरोधातलं वारं वाहत आहे। कुठेतरी बहुजनांचं शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक खच्चीकरण करावं अशी काहीतरी तयारी करणारं हे वारं दिसत आहे। आणि हे वारं जर थांबवायचं असेल, जर या फोर्सेसला थांबवायचं असेल तर कुठेतरी एक मजबूत पक्ष आज देशामध्ये लागणार आहे आणि त्या पक्षाला तसं योग्य नेतृत्वही लागेल। तर ते नेतृत्व सध्या मी राहुलजींमध्ये बघितलेलं आहे। ते आज संविधानाच्या गोष्टी करत आहेत, संविधानाबाबत बोलत आहेत, संविधानाचं रक्षण करण्याचं जे आहे त्याचा विळा त्यांनी उचललेला आहे। आज विविध राज्यांमध्ये फिरत असताना त्यांनी या सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत। जातीय जनगणना देशामध्ये झाली पाहिजे, 50% आरक्षणाची सिलिंग जी आहे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ती तोडणार केंद्रात सरकार आल्यानंतर, आणि 90% लोकांची इकॉनॉमी, 90% लोकांचा पैसा जो आहे हा फक्त 10% लोकांना कसा मिळतोय ह्याचं विश्लेषण फार सुंदर राहुलजींनी केलेलं आहे। त्यामुळं आम्ही आमच्या टीमने निर्णय घेतला की आता जर आपल्याला बीजेपी आणि अदर फोर्सेसला थांबवायचं असेल तर काँग्रेस शिवाय या देशाला पर्याय नाही। त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्ष जॉईन करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय जो आहे दिल्लीमध्ये सन्माननीय मल्लिकार्जुन खरगे जी आहेत अध्यक्ष, यांच्या हस्ते आम्ही हा प्रवेश केलेला आहे। आणि त्या ठिकाणी या प्रवेशाच्या वेळेस आमच्यासोबत प्रामुख्याने ज्यांनी भूमिका निभावली असे खासदार इम्रान प्रतापगडीजी, मुकुल वासनिकजी हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। आणि म्हणून हे तीनच कारणं आहेत, संविधान, जातीय जनगणना आणि 50% सिलिंग तोडणार, या विषयाला घेऊनच आम्ही या पक्षामध्ये उतरलेलो आहोत। अनेक लोक आता माझ्या संपर्कामध्ये आहेत। आमचे कल्याण लोकसभेचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली होती, पण काही प्रकरण घडलं त्याच्यामुळं ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून होते। कल्याण लोकसभेचं काम त्यांनी बघितलेलं आहे, विनोदजी भालेराव, तर ते आता सोबत माझ्या आलेले आहेत। आणि आणखीन काल पण मला अनेक लोकांचे फोन आले की आम्ही पण यायला इच्छुक आहोत म्हणून। काँग्रेसमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळेल, काँग्रेसमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळेल। हा, मी ऍक्च्युली असं काही जबाबदारीच्या विषयाने काही तिथे बोलणं केलेलंच नाही। ऍक्च्युली त्यांनाही माहिती आहे, मलाही माहिती आहे की आफ्टर इलेक्शन जे काही निकाल लागले त्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो, त्यांनाही त्याचा आनंद वाटला की अशा परिस्थितीमध्ये सहजासहजी कोणी येत नाही, पण तुम्ही आलात। पण तुम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेस राज्याचा कारभार बघत होता तर तोच तुमचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल असे शब्द माझ्या कानावर आहेत। त्या ठिकाणी जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये देतील। महानगरपालिका इलेक्शन पुढे आहे तर भूमिका काय राहील? निश्चितच 100% काँग्रेसचे जे जास्तीत जास्त नगरसेवक या उल्हासनगर महापालिकेतून कसे काय निवडून येता येईल त्याची रणनीती आखणे, आणि टीम जी आहे याच्या आधी काम करत आहे त्यांनी काही प्लॅनिंग केली असेल त्याच्यासोबत ॲब्झॉर्ब होणं आणि त्यांच्यासोबत मिळून काम करणं हीच भूमिका राहणार आहे। पण निश्चित काँग्रेसचा रेकॉर्ड म्हणजे निकाल जो आहे आम्ही फार चांगल्या पद्धतीने देऊ। ये और भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के लिए मैं एक बहुत अच्छा दिन मानता हूं, क्योंकि हाल ही में 27 नवंबर को भारतीय बहुजन समाज पार्टी के जो महाराष्ट्र प्रदेश के सचिव हमारे मित्र प्रशांत जी इंगड़े जो पहले थे, उन्होंने 27 तारीख को हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहब के नेतृत्व में और इमरान प्रतापगढ़ी जी, हमारे राज्यसभा के खासदार मुकुल वासनिक जी, इन सभी के नेतृत्व में कांग्रेस पार्टी में आने का निर्णय किया। सर्वप्रथम मैं उल्लासनगर कांग्रेस की तरफ से उनके निर्णय का बहुत स्वागत करता हूं, क्योंकि सबसे बड़ी बात यह है कि आज न केंद्र में कांग्रेस की सत्ता है, न महाराष्ट्र में हाल ही के इलेक्शन में भी
जिस प्रकार का हमको सक्सेस नहीं मिला, ये सब होते हुए भी उन्होंने पक्ष प्रवेश किया है, क्योंकि जो खतरा जो सामने हम लोग देख रहे हैं, जिस प्रकार से इलेक्शन भी ये कोई फेयर एंड फ्री इलेक्शन नहीं हुआ है, इसके लिए संविधान खतरे में जो राहुल जी बार बार बोल रहे हैं, ये सब उसी का भाग है। और उन्होंने खुद ही जो अहम मुद्दे बताए कि जो राष्ट्रीय जनगणना की बात राहुल जी कर रहे हैं, 50% आरक्षण की जो बात कर रहे हैं, ये सबको देखते हुए कहीं तो आज बहुजन समाज के सभी लोग कांग्रेस की तरफ राहुल जी के नेतृत्व में विश्वास करते हुए कांग्रेस में आ रहे हैं, क्योंकि आने वाले समय में ये जो लड़ाई है, ये संघर्ष है जो है, ये बहुत ताकतवर लोगों से, जिनके पास पैसा की ताकत है, जिनके पास सारे इंडस्ट्रियलिस्ट उनके पीछे खड़े हैं, इसके खिलाफ में सत्य की लड़ाई होने वाली है। तो ऐसे संघर्ष में प्रशांत इंगड़े जी और उनके सहकारी आज कांग्रेस में आए, इसका मुझे बहुत आनंद है, उनका बहुत स्वागत करता हूं। और आने वाले समय में उनका जो उनको भी बहुत अच्छा संगठन का नॉलेज है, उनका पारिवारिक अम्बेडकरी विचार का, उनका परिवार का बैकग्राउंड है, उनके पिताजी एक पैंथर के बड़े नेता रह चुके हैं, रिपब्लिकन पार्टी के नेता रह चुके हैं, और वो खुद इतने साल से बीएसपी में स्टूडेंट्स चळवळी में काम किए हैं। तो ये सब का फायदा लेते हुए आने वाले सारे इलेक्शन हम साथ में मिलके ज्यादा से ज्यादा कांग्रेस में हमारे समविचारी लोगों को, सभी जाति धर्म के लोगों को, फुले शाहू अम्बेडकरों को मानने वाले लोगों को साथ में लेके इन ताकतों के खिलाफ लड़ाई करेंगे। धन्यवाद। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.